उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिवमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतायत। तानाजी सावंत यावेळी त्यांच्या आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांना सध्या मदत करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला नियम शिथिल करावे लागतील असं सुद्धा शिंदेंनी म्हटलेलं आहे। नुकसानग्रस्त भागातल्या गावकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? शेतकरी आपल्याचं पीक वाहून गेलेलं आहे किंवा शेती पूर्ण खरडून निघालेली आहे जमीन शेतीची, त्या संदर्भात नेमकं काय समस्या सांगतायत हे सगळं उपमुख्यमंत्री शिंदे तिथे जाणून घेत आहेत। सध्याच्या क्षणाला लोकांना मदत करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे नियम शिथिल करून आपण ते मदत करणार आहोत असं सुद्धा उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलेलं आहे। धाराशिवमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी शिंदे करतायत। एकीकडे मदतीचे त्यांचे आलेले टेम्पो हे परत पाठवले गेले, त्या किटवर म्हणजे जे मदतीचं किट होतं अन्नधान्य असणारं त्याच्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंचा किंवा प्रताप सरनाईक यांचा फोटो होता आणि त्यामुळे आपत्तीच्या काळात मदत म्हणून जे किट दिलं जातंय त्याच्यात सुद्धा प्रचार करताय का असं म्हणत गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आणि हे किट सुद्धा एकीकडे परत पाठवलेलं आहे। आणि ही दृश्य आपण बघतोय, उपमुख्यमंत्री शिंदे हे सध्या पाहणी करतायत। धाराशिवमध्ये नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा शिंदेंचा सुरू आहे। फोन करतो, एकनाथ शिंदेचा बाईट सुरू आहे, घेतलेला का तो? हा ए प्रेम आवून ये, प्रेम हालू नको, गेले गेला आहो इथे जा। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरमध्ये माढा तालुक्यात पाहणी करत होते नुकसानग्रस्त भागाची। आता ते लातूरला सुद्धा जाणार आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा सोलापुरात पाहणी केलेली आहे। इतरही काही गावांमध्ये ते जाणार आहेत आणि आता आपण ही दृश्य बघतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पाहणी दौरा आहे, धाराशिवमधला हा पाहणी दौरा आहे त्यांचा। मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे, घरादाराचं नुकसान झालंय आणि त्यामुळे सध्याच्या क्षणाला नागरिकांना मदत करणं आवश्यक आहे आणि ती मदत देत असताना जे काही नियम असतील मदतीसाठीचे ते काहीसे शिथिल करून आपण मदत करणार आहोत, तेवढी सरकारची तयारी आहे असं शिंदेंनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। निकेश, आता सध्या शिंदे कोणत्या गावामध्ये पाहणी करतायत? नक्कीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जे आहेत ते कारंजा या गावात पोहोचलेले आहेत। त्या गावामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्या घरातल्या प्रत्येक घरामध्ये जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करत आहेत। जे काही नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी जी आहे ते एकनाथ शिंदे करत आहेत। त्यांच्यासोबत प्रशासनाचे अधिकारी देखील येताना पाहायला मिळतात। मात्र जे काही गावातले शेतकरी आहेत ते त्यांच्या व्यथा ज्या आहेत ते एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडत आहेत। शेतीचं किती नुकसान झालेलं आहे, घराचं किती नुकसान झालेलं आहे, घर कसं उद्ध्वस्त झालंय हे सांगताना या सर्व शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू साचलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एकनाथ शिंदे यांच्याकडनं लवकरात लवकर या संपूर्ण गावाला किंवा या संपूर्ण धाराशिवला मदत पुरवली जाईल। शासनाकडनं, राज्य सरकारकडनं किंवा केंद्र सरकारकडनं जो काही मदत असेल ती मदत पुरवण्याचं आश्वासन जे आहे ते सध्या तरी शेतकऱ्यांना देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जी, अगदी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी निकेश। आपण सध्या ही दृश्य पुन्हा एकदा बघतोय, धाराशिव मधली दृश्य आहेत। उपमुख्यमंत्री शिंदे यांचा हा पाहणी दौरा आहे, नुकसानग्रस्त भागामध्ये शिंदे पाहणी करतात। जे उपस्थित गावकरी आहेत ते आपल्या समस्या उपमुख्यमंत्र्यांना सांगतायत। किती नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात पंचनामे कसे करता येतील किंवा मदत मुख्य म्हणजे कशी देता येईल या सगळ्या पूरग्रस्तांना या संदर्भात आता संबंधित अधिकाऱ्यांशी सुद्धा शिंदे बोलताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात।